भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर सहकार आघाडीच्या वतीनं आज 10 डिसेंबर 2025 रोजी जोडभावी पेठ येथील विजय फायनान्स ऑफिसमध्ये नव्यानं भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रथमेश कोटे आणि युवराज सरवदे यांच्या सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। सहकार आघाडीचे संयोजक गणेश अण्णा चौटे यांच्या पुढाकारानं झालेल्या या कार्यक्रमात प्रथमेश कोटे आणि युवराज सरवदे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केलाय। त्यांच्या प्रवेशानिमित्त त्यांचा उत्साहपूर्ण सत्कार करून पक्षात त्यांचं स्वागत करण्यात आलंय। या प्रसंगी शहर उत्तर मंडल अध्यक्ष नागेश सरगम, शहर मध्य पूर्व अध्यक्ष अक्षय अंजिखाने, बसैया स्वामी महाराज, आतिश धोत्रे, बजरंग कुलकर्णी, बालाजी मोहिते, लखन चव्हाण, माळप्पा नवले, सागर हबीब, लक्ष्मीकांत चव्हाण, अर्जुन पवार, राहुल पवार, दत्तू गडेप्पा, प्रशांत गवळी, अजय स्वामी, राकेश काशीगाव, आकाश स्वामी, अभिषेक पवार, अनिकेत श्रीगिरी, कृष्णा केत, दिनेश मलजी, मल्लू देवकते, किसन बसुदे, शुभम टिकंदर, प्रमोद पवार, विवेक मलजी, अविनाश स्वामी, अविनाश खलाटे, ओंकार डबरे, सहकार सेलचे पदाधिकारी किशोर बसुदे, प्रशांत हबीब, कृष्णात दलभंजन, राजू गिरुसा पवार, राहुल शालगर, नागनाथ इंडे, संतोष सोरगी, सतीश बिद्री, शिवानंद पंचय्या पुराणिक आणि श्रीनिवास पेटकर यांची उपस्थिती होती। कार्यक्रमात दोन्ही नवीन सदस्यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं आणि पक्षांच्या धोरणांबाबत, संघटनांच्या कार्यपद्धतीबाबत तसेच भविष्यातील उपक्रमांविषयी माहिती देण्यात आली। येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबतीत गणेश चौटे यांनी भाजपमध्ये सक्रिय असणार असल्याचं सांगितलं। आमचा पक्ष फक्त कमळ असल्याचंही त्यांनी सांगितलं आणि पक्षासाठी सकारात्मक आणि बळकटी देणारी गोष्ट आहे। प्रथमेश कोटे आणि युवराज सरवदे यांनीही भारतीय जनता पार्टी पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आगामी काळात बूथ पातळीपर्यंत संघटन मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं। शहर उत्तर मंडल अध्यक्ष नागेश सरगम, शहर मध्य पूर्व अध्यक्ष अक्षय अंजिखाने यांनीही गणेश चौटे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी प्रथमेश कोटे म्हणाले, आम्ही नेहमी गणेश चौटे यांच्या सोबत असणार। येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना खंबीरपणे आपण साथ देऊ, अशा वाटचालीस त्यांच्या शुभेच्छा देण्यात आल्या। यांच्या चरणी नतमस्तक होतो। आज या ठिकाणी गणेश मालक चौटे व त्यांच्या मित्र परिवाराने माझं भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाल्यामुळं सत्कार त्यांनी ठेवला, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। अनेक दिवसापासून ते मला म्हणत होते की सत्काराला एकदा आमच्या ऑफिसला या, पण ती वेळ जुळून येत नव्हते, पण आज योगायोगाने ती वेळ जुळून आली आणि आम्ही आज या ठिकाणी आलो। निश्चित इथं आल्यानंतर तुमच्या सर्वांचं प्रेम बघितल्यानंतर माझं मन भारावून आलं, कारण अण्णांबरोबर तुम्ही सगळेजण काम केलं। बरेच जण या ठिकाणी जे मान्यवर बसलेले आहेत, म्हणजे ओळख करून देत असताना बऱ्याच जणांची नावं मी अण्णांकडून ऐकली होती, अशी नावं इथं उपस्थित आहेत आणि असं असताना अण्णांबरोबर काम केलेलं असताना आज तुम्ही माझ्यावरती सुद्धा तेच प्रेम दाखवतायत, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो। गणेश मालकांचं संघटक, त्यांनी एक संघटक आहेत आणि लोकांना कसं गोळा करायचं मला वाटतं गणेश मालकांना चांगलं माहिती आहे। विजय फायनान्सच्या माध्यमातून असू दे, विजय पतसंस्थेच्या माध्यमातून असू दे, सोलापूरच्या अनेक नागरिकांना मदत करण्याचं काम मला वाटतं या ठिकाणी तुम्ही पूर्ण चौटे परिवारांनी केलेलं आहे। आज मला वाटतं सगळ्याच भावांचं ऑफिस जर त्यांनी दाखवत होते, हे माझ्या 1 नंबर भावाचं आहे, 2 नंबर भावाचं आहे, 3 नंबर माझं ऑफिस आहे, म्हणजे सगळेजण एकत्रित येऊन ते काम करतात आणि लोकांच्या अडीअडचणीला मदत कशी केली पाहिजे, कमीत कमी कागदपत्रामध्ये त्यांना जास्तीत जास्त लोन कसं देता येईल या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करतात। मला वाटतं कोविड काळानंतर अनेक फायनान्स बंद पडली, मला वाटतं विजय फायनान्स अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य अजून त्यांचं चालू आहे। मी निश्चितच त्यांच्या या पतसंस्थेला व फायनान्सला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमचं कार्य असंच मोठं होत राहावं हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो। तुमचे जे काही स्वप्न असतील, फायनान्सच्या रिलेटेड असतील, सामाजिक क्षेत्राच्या रिलेटेड असतील, राजकीय क्षेत्राच्या रिलेटेड असतील, ते निश्चित पूर्ण व्हावेत हीच शुभेच्छा मी तुम्हाला या निमित्ताने देतो। सर्वांना जय श्रीराम। आज आपण जे एकत्र जमलेलो आहोत त्याचं कारण हे की आपले जे प्रथमेश दादा आणि त्याच्यानंतर युवराज भैया सरवदे
आणि विनायकदादा कोंड्याल या तिघांनी जाहीर प्रवेश केला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये. आणि त्या निमित्ताने आपण माननीय प्रतिमेश दादा यांचा सत्कार करण्यासाठी सगळेजण एकत्र आलेलो आहोत. आणि त्यांनी जे भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे त्याच्यामुळं आम्हाला मोठी ताकद मिळणार आहे आणि पुढे काम करताना आम्हाला एक चांगलं मार्गदर्शन मिळणार आहे त्यांच्या माध्यमातून. आणि पुढे कुठल्याही कामामध्ये काही अडचणी वगैरे असतील तर ते मनसोक्त आम्ही जर त्यांना मनमोकळेपणाने सांगितलं तर त्यांच्याकडनं व्यवस्थित मार्गदर्शन मिळून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आमच्या हातातून काम होईल. आणि त्याच्यानंतर एक त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक चांगला आशीर्वादित हात आम्हाला मिळालेला आहे. त्याच्यामुळे आमचे हातही बळकट होतील. प्रभागामध्ये आम्ही जे काम करतो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्याच्यासाठी आम्हाला त्यांचे मार्गदर्शन खूप मोलाचं ठरणार आहे भविष्यकाळात. कारण आता तुम्हाला माहितीच आहे की महानगरपालिकेचे इलेक्शन केव्हाही तारखा जाहीर होऊ शकतात. मग त्यावेळेला सहकारी पतसंस्थाच्या वतीने प्रतिमेश दादा कोटे भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांचा नुकताच दणदणीत प्रवेश झाला मुंबईमध्ये, त्यांच्या प्रवेश झाल्याबद्दल त्याच्या सत्काराचा कार्यक्रमात या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या विजयनगरी सहकारी संस्थेचे सगळे संचालक मंडळी, त्याचबरोबर आमचे गणेश मालक चौटे यांचे सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. आत्ताच गणेश मालक चौटे यांनी सांगितलं की कशा पद्धतीने त्यांच्या कोटे कुटुंबियासोबत संबंध होते, कशा पद्धतीने त्यांना तात्यांनी त्या ठिकाणी लायसन काढून दिलं, त्यांना नोकरी लावली. खरं तर कोटे कुटुंबियाचा इतिहास पाहता आपण पाहिलाय, म्हणजे स्वर्गीय तात्या असतील, स्वर्गीय महेश यांना असतील, तात्याचा जसा सहवास मला लाभलेला नाही आहे. कारण मी आणि प्रतिमेदाचा समवयस्करच आहे, परंतु महेश अण्णांसोबत माझा सहवास मोठ्या प्रमाणात मला लाभला. आणि त्या ठिकाणी जे राजकारणामध्ये माणसं जोडण्याची जी कला आहे ते खरं तर मी महेश अण्णांकडे शिकले. म्हणजे अनेक वेळा मी पाहिलंय की एकदा एक व्यक्ती जोडला गेला तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला शेवटपर्यंत त्या सोबत राहून त्याला कशा पद्धतीने टिकून ठेवायचं हे काम मी महेश अण्णांकडे शिकलोय. त्या ठिकाणी समोर माझे सरकारी बसले महेश जेवढ असतील, त्या ठिकाणी या भागातले आपल्या अनेक मित्र परिवार या ठिकाणी माझे पाहिलं की जे महेश अण्णांनी जोडले गेले. त्यामुळे महेश अण्णांनी या पद्धतीने दूरदृष्टिकोन घेऊन त्या ठिकाणी राजकारणामध्ये एक युवा पिढीला सोबत घेण्याचं जे काम केलं ते आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि नक्कीच येणाऱ्या काळात प्रतिमेदादांचं देखील संघटन कौशल्य त्याच पद्धतीने आहे. आणि खरं तर प्रतिमेदादा भाजपमध्ये आले त्याचा आनंद आम्हाला जितका झालाय, मला वाटतं इथं बसलेल्यापैकी सर्वांना झालेला आहे, परंतु आम्हाला खूप आनंद त्या ठिकाणी झालाय. कारण खरं पाहता अनेक लोकांनी त्या ठिकाणी प्रतिमेदादा भाजपमध्ये येऊ नये म्हणून देव पाण्यात ठेवले होते. आमचे युवराज बलवंत पण या ठिकाणी आले. युवराज बलवंत आमचं मी नेहमी बोलत होतं दादा निर्णय कधी घेतले बोला म्हणून, परंतु दादांनी तो निर्णय घेतला. आणि कुठं तर मला वाटतं की अनेक लोकांनी जसं देव पाण्यात ठेवलं होतं दादा येऊ नये म्हणून, तसं आम्ही देखील देवाला साकडं घातलं होतं की काही करून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रतिनिधीचा प्रवेश व्हावा. कुठेतरी मला वाटतं की आमचीही आध्यात्मिक ताकद असेल, आमच्याही परमेश्वराकडे असलेली श्रद्धा असेल, कुठेतरी त्यांच्यापेक्षा वरचढ असल्यामुळे ज्यांनी त्या ठिकाणी येऊ नये म्हणून त्या ठिकाणी देव पाण्यात ठेवलं होतं त्यांच्यापेक्षा कुठेतरी आमची श्रद्धा वरचढ ठरली. आणि त्यामुळे मला वाटतं मी असे आमचे पैलवान असतील, त्याबरोबर या सोलापूर शहरातले शेकडो तरुण यांचं प्रतिमेदादावर असेल कोटे कुटुंबावर प्रेम होतं, त्यांची मनातली इच्छा पूर्ण झाली. आणि शेवटी प्रतिमेदादांनी त्या ठिकाणी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. आणि फक्त रवींद्र चव्हाण साहेबच नव्हे तर आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील त्यांनी या ठिकाणी भेटलं. आणि त्या ठिकाणी आमचं खरं तर मला वाटतं की आमचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं. कारण की दोन्ही कोटे बंधू म्हणजे देवेंद्र दादा असतील आणि प्रतिमेदादा असतील या दोघांनी एकत्र आल्यामुळे या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीला तर बळ मिळालंय. मात्र येणाऱ्या काळामध्ये सोलापूर शहराचा विकास या ठिकाणी करण्यासाठी जे धोरणं ठरवायचे, जे दूरदृष्टिकोन या कोटे कुटुंबाकडे आहे, ते दोन्ही बंधू मिळून मला वाटतं की नक्कीच सोलापूर शहराला कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांनी यासोबतच भाजपा सहकार आघाडीचे त्यांना पदाधिकारी म्हणून संयोजक म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. त्या पदासाठी त्यांना शुभेच्छा देतो. ते करत असताना भाजपाकडून सहकार आघाडी सोबत इतर बँकिंग संबंधातील जे काही अडीअडचणी असतील आमच्या स्थानिक आमदारांच्या माध्यमातून किंवा मंत्री महोदयांच्या माध्यमातून ते सोडवण्याचा किंवा आणखीन तुमचा हा फायनान्सचा संस्था कसं मोठ्या प्रकारे मोठं होईल याही करता आपण प्रयत्न करूयात. प्रत्येक ठिकाणी त्याच्यासोबत आम्ही आहोत. आणि राहिला येणारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात तो आता विजयजींनीच खुलासा केला. त्याबाबत अनेक इच्छुक आहेत. इच्छुकामधून त्यांची जर निवड झाली नक्कीच आम्ही पक्ष त्यांच्यासोबत राहील. आणि या निवडणुकीत त्यांना पक्ष ज्याला देईल त्यासोबत तर आम्ही आहोतच आहे. जर पक्षांनी त्यांची निवड केली तर त्यांच्यासोबत आम्ही राहू अशी ग्वाही या ठिकाणी देतो. माझे 2 शब्द संपवतो.